नमस्कार मित्रांनो, कोणत्याही पक्षाचा प्रतिनिधी हा ओबीसींच्या भरवशावर निवडून येतो, तुमच्याच भरवशावर मस्ती करतो, असे मत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केले। एवढंच नाही तर ओबीसींना बांधवांनी त्यांना वटणीवर आणण्याचं केलं पाहिजे असंही ते म्हणाले। वेळ आल्यास बदलून काढायला पाहिजे। मराठा आरक्षणासंदर्भात काढलेल्या नवीन GR-मुळे 50 लाख मराठा हे ओबीसी समाजामध्ये समाविष्ट होतील। ओबीसी समाज पहिलाच उपाशी आहे, त्यात एवढे लोक आले तर आमच्या तोंडातला घास हिरावून नेतील, असेही विजय वडेट्टीवार म्हणाले। दरम्यान आपलं आरक्षण कोणी हिरावून घेऊ नये याची सुरुवात आपण गोंदियापासून केली आहे, असे वडेट्टीवार म्हणाले। 2 सप्टेंबरच्या GR-मध्ये पात्र शब्द हटवल्यामुळे सरसकट हैदराबाद गॅजेटनुसार संपूर्ण मराठा समाज ओबीसी मध्ये येतो। शिंदे समिती सरकारने नेमली आहे। शिंदे समिती निकाल मराठ्यांच्या बाजूने देणार की ओबीसींच्या बाजूने देणार हे पाहावं लागेल, असं वडेट्टीवार म्हणाले। 2 सप्टेंबरच्या GR-च्या त्रुटीचे वडेट्टीवार यांनी वाचन केले। एवढंच नाही तर नांदेडमध्ये मोठ्या नेत्याने फोन करून लगेच जातीचा दाखला दिला, याचा पुरावा असल्याचे वडेट्टीवार म्हणाले। मराठा आरक्षणासंदर्भात काढलेल्या या GR-मुळे 50 लाख मराठा हे कुणबी प्रमाणपत्र ओबीसी समाजामध्ये समाविष्ट होतील। ओबीसी समाज पहिलाच उपाशी आहे आणि एवढे लोक आले तर आमच्या तोंडातला घास हिरावून नेतील, असे विजय वडेट्टीवार म्हणाले। विजय वडेट्टीवार यांच्या वक्तव्यानंतर संपूर्ण राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे। एकंदरीतच विजय वडेट्टीवार यांनी सरकारला गंभीर इशारा दिला आहे। तर मित्रांनो, या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा।